कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुंदर दिसणाऱ्या त्या चेटकिनीने ना त्या यमुनाबाईशी मैत्री केली, तिच्यासोबत रोज खेळायची, रोज गप्पा गोष्टी करायची आणि गप्पा गोष्टी करत असतानाच ना ती तिचा रोज एक एक केस घेऊन जायची। आज एक केस, उद्या एक केस, असं करून करून त्या चेटकिनीने यमुनाबाईचे सगळे केस नेले आणि यमुनाबाई टकली झाली। वेदा, गावातले सगळे लोक तिला हसायला लागले, ए यमुनाबाई टकली, ए यमुनाबाई टकली, असं करून चिडवायला लागले। वेदा, पुढे तर अजून भयंकर गोष्ट घडली। बघ, तू पण घाबरलीस ना? नको नको, आता ना पुढे नको गोष्ट। हा, आणि तुझे हे असे मोकळे केस बघितले ना की मला ते यमुनाबाईचीच आठवण येते आणि मला तर फार भीती वाटते। नकोच ती गोष्ट। हा, मंजिरी, रात्र झाली, तुझा शब्द पाळ, मला भेट। मंजिरी, मी वाट बघतीये, मी वाट बघतीये, विलंब करू नकोस। रचलेला डोलारा कोसळून पडेल, मला भेट। मी प्रतीक्षा करते। काय झालं, तू थांबलंस का? आपण निघूयात। अरे निघूयात काय म्हणतोस? आत्ताच तर आपण डान्स करायला सुरू केलंय। अथर्व, आपण एकमेकांना जाणून घेण्यासाठी हे सगळं करतोय, आपण आपल्या वेदासाठी हे सगळं करतोय। तुला जाणवलं असेलच, तुझ्या आसपास कुठली तरी विलक्षण गोष्ट आहे। हो, त्या मीराकडे नक्की काहीतरी आहे, पण ते काय ते मला कळत नाही। मी सांगते ती गोष्ट काय आहे। 170 वर्षापूर्वी मी मिळवलेल्या निरिती नावाच्या प्राक्तन लिहिणाऱ्या आणि प्राक्तन बदलू शकणाऱ्या देवतेच्या दिव्य कवड्यांपैकी एक कवडी आहे। काय? सदाई, अथर्व,
हे सगळं खोटं आहे. ही आपल्या वेदाच्या नावाचा फक्त वापर करून घेते तुमच्या जवळ येण्यासाठी. अथर्व प्लीज, हे ना तर मनापासून जपेन. तुला जाणून घेतल्याशिवाय शक्य नाहीये. आफ्टर ऑल मी तुझी बायको होणार आहे. प्लीज. आय एम सॉरी. अथर्व, अथर्व, फार महत्वाच्या आहेत त्या. या दिव्य कवड्या आपला विधी पूर्णत्वाला नेण्यास मदत करतात. या दिव्य कवड्या तुझ्या जवळ असल्या तर विधी पूर्ण होती. मी त्या तिच्याकडून मिळवते. मिळवावीच लागेल, कारण ज्या व्यक्तीकडे या कवड्या असतील ती व्यक्ती तुला विधी पूर्ण करण्यापासून अडवू शकते, थांबवू शकते. त्यांची शक्ती अफाट आहे. काही हे झालं तरी या कवड्या लवकरात लवकर तुझ्या ताब्यात असायला हव्या, नाहीतर त्याचा उलट परिणाम भोगावा लागेल. ती कवडी माझ्या आसपास असली की मला काहीतरी होतं. अख्ख्या शरीराला कंप सुटतो. याच्या आधी मला असं कधी झालेलं नाहीये. कारण तुझ्या आणि त्या कवडीमध्ये एक अडसर आहे. अडसर? कसला अडसर? कोणीतरी आहे कोणीतरी जो तुला कवड्यांपर्यंत पोहोचू देत नाहीये. तुला त्या दिव्य कवडीला स्पर्श करता येत नाहीये. ओम अघोर रुद्राय अघोर भद्राय सर्वभयहराय मम सर्वकार्य फलप्रदाय हन हनाय. तुझ्या हलगर्जीपणामुळे हे सगळं घडतंय. तू दोनदा विधी पूर्ण करण्याची संधी गमावलीस. अमावस्येची रात्र आपल्यासाठी किती महत्वाची असते हे सांगून सुद्धा तू विधी पूर्ण करू शकली नाहीस. म्हणून तुझी शक्ती क्षीण झाली आहे. नाहीतर मी त्या व्यक्तीला कधीच संपवून टाकला असता. मला कल्पना आहे मार्जरी की विधी अपूर्ण राहिल्यामुळे या सगळ्या अडचणी येत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेव मंजिरी, आजवरचा तुझा प्रवास सोपा होता तसा तो यापुढे असणार नाही. आता एक युद्ध सुरू झालंय आणि हे युद्ध कधीही सोपं नसतं. पण आता त्या व्यक्तीचा अंत होणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीचा अंत होणं गरजेचाच आहे. या मुक्तेन संभाव्यते सर्वं नाशयामि अहम्. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.